नमस्कार. मधुरम चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला चॅनल तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल, त्यातले विषय आवडत असेलच अशी आशा करते. आणि आज वेगळा नवीन विषय. परवाच 7/2025 माधव भजे यांनी श्यामची चित्रपटामध्ये श्यामची भूमिका केली होती. त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्याशी पर्सनल भेटण्याचा योग मला आला होता आणि त्यांच्याशी या विषयावर काही गप्पा मारल्या गेल्या होत्या. फार वर्षापूर्वीची गोष्ट ही, पण तरी त्या आठवणी थोडंसं उजाळा द्यावा असं वाटलं. आणि आज नकळत त्या श्यामच्याईविषयीच बोलूया का असं विचारायला. म्हणूनच थोडंसं श्यामची आई या विषयी बोलते. श्यामची आई हे पुस्तक कपाटावरताना सहज समोर आलं आणि त्यातून हात फिरवताना या सगळ्या आठवणी ताज्या झाल्यास लहानपणी बघितलेला तो चित्रपट डोळ्यासमोरून अजूनही जाता जाईना. त्यात श्यामची भूमिका केलेले माधव भजे सर मला भेटले होते. ते आठवले. एक आठवण छान आनंद देऊन जाते. मग सहज विचारायला, आजकालच्या मुलांसमोर आदर्श काय असतील, काय प्रेरणा असतील. काळानुसार श्यामची आई ही बदलली असेल, पण आपल्या पाल्याबद्दलच्या चिंता भावना त्याच असतील ना तरी, असे उगाच वाटले. आपल्या मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई या पुस्तकात मांडलेल्या आहेत. ती आत्मकहाणीच म्हणता येईल. नाशिकच्या तुरुंगात साने गुरुजींनी ही कथा 9 फेब्रुवारी इसवी सन 1933 रोजी लिहायला घेतली आणि 13 फेब्रुवारी 1933 रोजी पहाटे ती संपवली. 1953 त्यावर चित्रपट निघाला, तो श्यामची आई. आज 100 वर्षाहून अधिक वर्ष होऊन गेली, तरी साने गुरुजींच्या श्यामच्या आईचे स्मरण होते, आठवते यातच सगळे आले. आज मुलांना पुन्हा या पुस्तकांची ओळख करून देणं खरंच गरजेचं वाटते का? आई ही पहिली शाळा. कारण शाळेत पाळले असते 6 तास आणि उरलेले 18 तास घरात असते. त्यांच्या आयुष्यात शाळा खूप उशिरा येते. महत्त्वाची वर्ष या आईच्या शाळेतच जातात. तेव्हा शाळा जीवनात काय करते याचे मूल्यमापन करताना आई नावाच्या शाळेत मूल काय शिकते आणि त्यापेक्षा काय शिकायला पाहिजे हा विचार आला. त्याला प्राधान्यता देता येते का? आज या श्यामच्या आईने माझ्या मनातील आई पण पुन्हा एकदा जागवली करेन. छोट्या छोट्या प्रसंगातून ती जाणीवा विकसित करते श्यामच्या मनामध्ये. त्या चित्रपटात भूमिका केलेले माधव भजे अजूनही स्मरणात. पुन्हा अशी कलाकृती होणे नाही आणि पुन्हा असा कलाकार होणार नाही. श्यामची भूमिका वठवलेले माधव भजे हे आजही डोळ्यासमोर श्याम म्हणून येतात. त्यांच्या जागी दुसरा कोणीही श्याम होणे नाही हे मात्र नक्कीच असे वाटून जाते. काही कलाकृती मनावरती खूप परिणाम ठेवून जातात. तशातलाच हा चित्रपट श्यामची आई. आणि आता सध्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा अशा गोष्टींचं पुनरावलोकन करणं, आत्मपरीक्षण करणं खरंच गरजेचं आहे का असं वाटलं. छोट्या छोट्या प्रसंगातून ती जाणीवा विकसित करते ती श्यामची आई. त्यासाठी मला ती भावते. श्यामची आई होण्याचा प्रयत्न करता करता आपलीच मध्ये लादली जाऊ नयेत हा विचारही केला गेला. तो नकळत छोट्या छोट्या प्रसंगातून. तो काळही वेगळा होता, समाजमन वेगळं होतं, परिस्थिती वेगळी होती. स्पर्धा या प्रोत्साहनवाढीच पूरक होत्या. आता त्या अस्तित्वाची लढाई लढू लागल्यात, एवढेच. मग श्यामची भूमिका ही बदलणारच हे आलेच, तरी मध्य साधत पुढे जाता येऊ शकतं. साने गुरुजींच्या श्यामची आई मात्र एक आदर्श मनात करून जाते. अगदी साध्या सोप्या रीतीने संस्कार करत जाते श्यामची आई. ती पर्यावरण, जातीयता विरोध, गरिबांविषयी कणव, समर्पण हे सारं ती श्यामला शिकवते. श्यामने मुख्या कळ्या खुडल्यावर किंवा झाडाची जास्त पानं तोडली गेली तरी ती आई त्याला पर्यावरणाची, झाडाच्या भावनांची जाणीव करून देते. आपला मुलगा भित्राव बनू नये म्हणून ती सक्तीने त्याला पोहायला पाठवते. अशा जीवनामूलक शिक्षणातूनच श्याम घडत जातो आणि श्यामचे आदर्श बनत जाते. श्याम डोक्यावरचे केस वाढवतो. वडील रागवतात तेव्हा श्याम वैतागून म्हणतो, आई केसात कसला ग आलाय धर्म? तेव्हा ती म्हणते, तुला केस राखायचा मोह झाला ना, मग मोह टाळणं म्हणजे धर्म. इतकी सोपी, साधी, सरळ धर्माची व्याख्या
क्वचितच सांगितली असेल. किंवा लाडघरच्या समुद्रात ती समुद्राला पैसे वाहते तेव्हा श्याम म्हणतो की ज्याच्या पोटात रत्न आहेत त्याला पैसे कशाला गं. तेव्हा ती म्हणते की सूर्यालाही आपल्या काडवातीने ओवाळतोस ना, सूर्यालाही आपण काडवातीने ओवाळतोस ना. प्रश्न त्या कृतज्ञतेचा आहे. कळलं असेलच तुम्हाला. प्रश्न कृतज्ञतेचा आहे. प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञता असणं हे फार महत्त्वाचं. आपली जन्मदाती आई जिच्यामुळेच आपलं अस्तित्व इथपर्यंत आहे तर तिच्याविषयी कृतज्ञता मनात ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ती मनात असणं आणि त्याविषयी ती जागृत करणं हे पण फार महत्त्वाचं आणि मोठं लक्षण मानलं जातं. प्रश्न त्या कृतज्ञतेचा आहे. साने गुरुजींची आई खरं तर त्या काळात पुरुषप्रधान काळात गरिबीशी झुंज देत आपल्या स्वतःला सणाच्या दिवशी साड्या नसताना स्वतःला आलेल्या भाऊबीजेतून ती पतीचे फाटके धोतर बघून नवे धोतर आणवते. असे छोटे छोटे प्रसंग तर श्यामच्याही चित्रपटात बघायला मिळतात. आणि जगण्याचं मूल्यमापन नकळत आपल्याला आपल्याच जगण्यातून करायला लावतात. मुलांना त्यातून एकमेकांसाठी काय करायचे असते त्याचे भान येते. समर्पण त्यागातला आनंद मुलांना शिकवते. मनात घर करून गेलेले ते प्रसंग आजच्या श्यामला आणि श्यामच्या आईलाही प्रेरक ठरतील. पुन्हा एकदा याची आठवण करून देणं गरजेचं असं वाटतं का. पण पिढी आणि काळ बदलला हेच उत्तर मिळेल तरी भावना, जाणीवा, मन तेच असतं ना. पैसा किती असला तरी तुम्ही तुमची कोणाच्याही भावना, जाणीवा, मन विकत नाही घेऊ शकत असाही विचार आला. अर्थात हे माझं मत. पण मुलांमधील बालपण जागवायला, मुलांना संवेदनशील आणि सामाजिक बनवायला श्यामच्या आईचीच पद्धती वापरावी लागेल. संवादातून संस्कार करत आपली मतं न लादत घडवणारी ती एक खरी शिक्षिका होती. आनंदाचे मार्ग सध्याच्या पिढीचे बदलले असले तरी शेवटी जे तुम्ही मुलांना दाखवणार तेच मुलं आदर्श योग्य समजणार हा मूलभूत विचार या जुन्या तरी वेगळ्या वाटेकडे नेऊ शकेल असे वाटले. निमित्त ते हातात आलेले साने गुरुजींचं श्यामशाहीचं पुस्तक आणि नुकताच माधवभजनचं झालेला देहांत बघून मन व्याकुळलं. पुन्हा असे आदर्श मुलांसमोर येणं गरजेचं आहे. तात्कालीन सत्य परिस्थितीत असे तुम्हालाही नक्कीच वाटेल विचार केला तर. कारण प्रचंड सुखासीनता आत्मकेंद्रित बनवत चालली आहे. मुलांचा अहंकार, स्वाभिमान वेगळ्या पद्धतीने समोर येताना दिसतोय. पुन्हा तेच म्हणता येते जे तुम्ही दाखवणार तेच आदर्श ठरणार. मग गरीब श्रीमंत यातील भेद कमी झाला तरी अभाव, अनादर याची व्याप्ती वाढतीये. मग भावातला आनंद मिळवण्यासाठी मार्ग बदलत जातात. पिढीचे आदर्श बदलतात. अशी श्यामशाही प्राप्त परिस्थितीत आपल्या कष्टानं नकळत संस्कार करत जाते आणि मनात आजही घर करून जाते. सहजच मनात भावलेले मांडावेसे वाटले. सोप्या साधेपणातले ते सारे आजकालच्या मुलांनाही नक्कीच आवडेल. हा श्याम बघा वाचून पुस्तक श्यामशाही. शिंपल्यातल्या मोत्याची उपमा या पुस्तकाला द्यावीशी वाटली. तर एक आरसा, प्रतिबिंब, मातेचं स्तोत्रच दर्शवणारा तो श्यामशाही चित्रपट त्या काळात बघितलेला आजही मनावरती अधिराज्य गाजवतो आणि संस्काराचं बीज अखंड ठेवतो. पुन्हा असा चित्रपट होणे नाही आणि असे संस्कार करणारी श्यामशाही तुमच्या माझ्या सगळ्यांच्यातच आहे. फक्त परिस्थिती बदलली आणि पिढी बदलली. पण बदललेली पिढी आणि परिस्थिती यावर आपणच पुन्हा एकदा कंट्रोल करू शकतो. कारण जाणीवा, मन, भावना या कधीच मरत नाहीत. माणूस बदलला तरी मन, जाणीवा, भावना त्याच असतात. त्यामुळे तेच संस्कार पुन्हा नकळत मुलांवर वेगळ्या पद्धतीने केले तरी तसाच श्याम पुन्हा घडू शकतो. हा विचार देखील विचार करायला लावणारच ठरेल. आज नकळत ह्या विषयाविषयी बोलावंसं वाटलं म्हणून सहज मनातलं बोलले. तुम्हाला आवडलं असेलच. पडताळून बघा तुमच्या माझ्यातील आईविषयी कृतज्ञता. आईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या मातांना वंदन करत या श्यामच्या विषयात थोडंसं बोलले. धन्यवाद.